खिसे भरणारा शक्तीपीठ महामार्ग रद्द. शेतकरी एकजुटीचा शेतकरी एकजुटीचा शक्तीपीठ महामार्ग रद्द झालाच पाहिजे मला. शक्तीपीठ महामार्ग रद्द झालाच पाहिजे मला. अरे जमीन आमच्या हक्काची नाही कुणाच्या बापाची. शेतकरी आंदोलन हे शक्तीपीठ महामार्ग रद्द करण्यासाठी सर्व शेतकरी एकजुटीने आज निवेदन देण्यासाठी कलेक्टर ऑफिस पुढे आंदोलन चालू आहे. तरी सर्व शेतकरी हे अल्पभूधारक आहेत. 2 एकर 3 एकर बागायतदार आहेत आणि याच्यातून उपजीविकेचं साधन तेच आहेत. त्याच्यामुळं ही जर शेती उद्ध्वस्त झाली आमची तर आम्ही जगायचं कसं? याकरिता आम्ही काही जरी झालं तरी हे शक्तीपीठ महामार्ग रद्द करणारच. याकरिता आम्हाला जीव जरी द्यावा लागला, शेतकरी मारले तरी बी शेतकरी मार्ग करायचा असेल तर अगोदर शेतकऱ्याचं जीव घ्यावं सरकारनं. गोळ्या घालावं, आमच्या मुर्दे पाडावं, आमच्या मुर्द्याहून यायला शक्तीपीठ महामार्ग नेव. तोपर्यंत आम्ही मेल्याशिवाय हे शक्तीपीठ मार्ग कधीच होऊ देणार नाही आणि मुळीच होऊ देणार नाही. आम्ही मेले तरी चालेल, पण हा मार्ग रद्द केल्याशिवाय आम्ही थांबणार नाही. आम्हाला कुठे जेलमध्ये टाका, मारा, काही करा, पण आमचं उपजीविकेचं साधन आहे ते जर केलं तर आम्ही जगायचं कसं? आम्ही कोण्या धोरणावर जगायचं? शक्तीपीठ महामार्ग रद्द करण्यासाठी आम्ही एकजुटीने पूर्ण शेतकरी आज रस्त्यावर उतरले. आम्ही जीवाची बाजी लावून जीव जरी गेले तरी आम्ही रुकणार नाही. हे शक्तीपीठ मार्ग रुकल्याशिवाय आम्ही थांबणार नाही. याकरिता आम्ही एकजुटीने शेतकरी एकत्र आलेलो आणि हे मार्ग तातडीने बंद करावे, नाहीतर आम्ही हे शेतकरी सर्व पेटून उठेल. आणि याकरिता सरकारने याची दखल घ्यावी लवकर, नाहीतर आम्ही हे शक्तीपीठ मार्ग मुळीच होऊ देणार नाही. मेले तरी 1 इंचभर जमीन सुद्धा सरकारला आम्ही देणार नाही. हा शक्ती महामार्ग अतिशय विद्रायक स्थितीतून निर्माण होणारा हा महामार्ग आहे आणि हा महामार्ग या महामार्गाची कोणीही मागणी केलेली नसताना शासनाने आपल्या डोक्यात एक विचित्र विचार आणून पैसे कमवण्यासाठी हा महामार्गाची उत्पत्ती केलेली आहे आणि हा महामार्ग शेतकऱ्याला उद्ध्वस्त करणारा आहे. या महामार्गा गोव्याला जाण्यासाठी नागपूर गोवा ऑलरेडी रत्नागिरीपर्यंत महामार्ग आहे, 361 महामार्ग आहे. असे अनेक पॅरल महामार्ग असताना शासन केवळ गुत्तेदार आणि निवडणुका लढवण्यासाठी, पैसा कमवण्यासाठी एक ATM टाईप या शक्तीपीठाच्या किंवा या समृद्धी महामार्गाच्या असे अनेक महामार्ग काढून पैसे कमवण्याचा एक चांगला धंदा सुरू केलेला आहे. म्हणून या ठिकाणी शक्तीपीठ महामार्गामध्ये 27,000 हेक्टर जमीन जाणार आहे. त्यामुळं पूर्णपणे बागायती उत्कृष्ट जमिनी, बहुपिकी अशा जमिनी शेतकऱ्यांच्या उपयोगिता साधनाच्या पूर्णपणे नष्ट होत आहेत. पर्यावरण नष्ट होणार आहे, गावाचे गाव ओस पडणार आहेत. म्हणून असे या शक्तीपीठ महामार्ग गावकऱ्याला, शेतकऱ्याला आणि पर्यायाने राष्ट्राला उद्ध्वस्त करणारा आहे. त्यामुळे हा महामार्ग नकोच, याचे परिणाम फार वाईट होणार आहेत. म्हणून आम्हाला शेतकऱ्यांची भीती आहे. म्हणून आम्ही सुरुवातीपासूनच या शक्तीपीठ महामार्गाला आज आम्ही विरोध केला आहे. मराठवाडा असो, पश्चिम महाराष्ट्र असो, नागपूरपासून गोव्यापर्यंत सगळे शेतकरी या महामार्गाला विरोध करायचे. आज पूर्ण महाराष्ट्रभर या शक्तीपीठ महामार्गाला विरोध दर्शवण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात वेगवेगळ्या ठिकाणी आंदोलन चालू आहे.